बाळासाहेबांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट, माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा, हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना सेवालाल महाराजांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, आजच्या या करवीर नगरीच्या महाअधिवेशनाच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्या समोर जो विषय दिला आहे की तो बाळासाहेबांचा जो वारसा आहे, बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे त्या बाबतीमधला विषय माझ्याकडे दिलेला आहे। बंधुरो, शिवसेना ही 1966 साली निर्माण झाली। त्यावेळेस बाळासाहेबांनी नारा दिला होता, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना। काही दिवसानंतर या शिवसेनेने उर्वरित महाराष्ट्रामध्ये 1984 साली आगेकूच केली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्यावेळेस आपण बोर्डावर लिहायचो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना। त्यावेळेस मला आठवतं की आपल्यासारखे बरेच कार्यकर्ते फक्त एक विचार, एक नेता, एक झेंडा याच्या भरोशावर शिवसेनेचं कार्य सुरू केलं आणि हिंदू शब्दाच्या माध्यमातून ज्यावेळेस बाळासाहेबांची काही लोक टीका करायचे त्यावर मला म्हणावंसं वाटतं की बाळासाहेब त्यावेळेस म्हणायचे कि हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहरान मचाया, लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया, कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है, असे म्हणणारे आमचे नेते वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या 4 शब्दांची शिजोरी आपल्याकडे दिली त्या 4 शब्दांमध्ये जादू आहे। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। आणि आज त्या शिवसेनेचं महाअधिवेशन लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या करवीर नगरीमध्ये होत आहे। हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर उभा आहे हा एक सर्वसाधारण कार्यकर्ता, ज्याचा बाप जादा, ज्याचा खापर पंजोबा कुठल्याहीच पदावर नव्हता, फक्त एकच ध्येय होतं, हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुख। आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या भरोशावर शिवसेना प्रमुखांनी जे हिंदुत्व पेरलं ते हिंदुत्व म्हणजे सगळ्या जाती धर्मांना घेऊन त्यांचं हिंदुत्व होतं। पण काही लोकांनी अपप्रचार केला। शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी आणि हिंदुस्थानामध्ये राहतो तो हिंदू, मग तो मुस्लिम असू दे, बौद्ध असू दे, हिंदू असू दे। बाळासाहेबांचं म्हणणं होतं मला मुसलमानांच्या विषयी विरोध नाही, पण पाकिस्तानमध्ये पाऊस पडत असेल आणि हिंदुस्थानमध्ये छत्री उघडत असेल त्या मुसलमानांच्या विरुद्ध मी आहे, हे म्हणणारे आमचे बाळासाहेब होते। हिंदुस्थान हरत असेल आणि पाकिस्तान जिंकत असेल आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर जर फटाके फुटले जात असेल
त्यांच्या विरुद्ध मी आहे. माझ्या बाळासाहेबांनी सर्वसाधारण लोकांना मोठं केलं. माझ्या बाळासाहेबांनी स्वतः काही पद घेतलं नाही. बाळासाहेब नगरसेवक होऊ शकले असते, बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते. बाळासाहेबांनी जी पदं दिली ती सर्वसाधारण माणसांना पदं दिली. पण बाळासाहेबांचा वारसा कोणी खतम केला मी ते बोलण्यासाठी इथं उभा नाही. आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीरे तलवार क्या जाने. बाळासाहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या देशामध्ये राम मंदिर व्हावं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या देशातून 370 कलम जे आहे त्याच्या बाबतीमध्ये विचार व्हावा. बाळासाहेबांचं ते स्वप्न मोदी साहेबांनी साकार केलं आणि त्याच विचारधारेला घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. उठाव ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्या काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आमचं आयुष्य गेलं, ज्या काँग्रेसने आमच्या आयुष्यामध्ये बर्बादी केली, असा एकही जुना कार्यकर्ता इथे बसलेला नाही की ज्याला काँग्रेसने त्रास दिला नाही. 302 काय दाखल केल्या, 307 काय दाखल केल्या, 353 काय दाखल केल्या, 56 काय दाखल केली, 110 काय केली, 107 काय केली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारानं लढत राहिलो आणि बाळासाहेबांचे जे खरे वारसदार होते त्यांनी त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आय लव्ह यू केलं. मग सांगा, खरा वारसदार कोणी आज या शिवसेनेचा सुरू ठेवला असेल त्या एकमेव व्यक्तीचं नाव आहे नामदार एकनाथरावजी शिंदे, की ज्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही गद्दारी केली, 50 खोके बिलकुल ओके, काय झाडी काय डोंगर काय काय आम्हाला बोललं गेलं. मग माझं म्हणणं तेच आहे, तुमचं त्याच राष्ट्रवादीशी आय लव्ह होतं ना. मग अजित पवार इकडे आले तेव्हा तुमचे खोके कुठे बंद झाले? काल परवाकडे काँग्रेसमधून अशोक चव्हाण आय लव्ह यू करत इकडे आले, तुमचे खोके कुठे गेले? ते पिल्लू आलं होतं उद्धव साहेबांचं काल जळगावमध्ये. साहेब फक्त 500 लोक होते, 500. गर्दी तुम्ही जमा करत नव्हते, गर्दी आम्ही जमा करत होतो. रक्ताचं पाणी करून आम्ही गर्दी जमा करत होतो. जी गर्दी करतो रात्रंदिवस आम्ही काम करतो. 302 मध्ये अडकलेले कार्यकर्ते आहेत. 92चा राईट झाला तेव्हा आम्ही 3 भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होता. तेव्हा संजय रावाचं हे जन्माला कार्टून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता. आमचे 41 मतं घ्यायचे या चोट्यानी, आमचे 41 मतं घ्यायचे या चोट्यानी आणि रोज सकाळी बोंबलायचं, अरे तू खरंच तुझ्या माय बापाची औलाद असेल तर राजीनामा दे. माझं म्हणणं एकच आहे, खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल तर आज आपल्याला शपथ घ्यायची आहे जगदंबेची, दुर्गाईची, कायाची, सगळ्याची कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. अरे वर्षा निवास कधी पाहिलं होतं तुम्ही? पाहिलं होतं वर्षा निवासवर वडापाव भेटतो? पाहिलं होतं वर्षावर पोहे भेटतात? पाहिलं होतं वर्षावर जेवण भेटतं? तिथं तर 4-5 स्टीलचे चमचे होते चहापेक्षा केटली गरम. हा एकमेव आमचा मुख्यमंत्री आहे, शनी शिंगणापूर है, आओ काम करके लेके जाओ. खरा वारसदार मग कोण? आणि आम्ही हिंदुत्वाकरता युती केली. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ हिंदुत्वाचं जे आमचं लव्ह मॅरेज होतं ते पुन्हा आम्ही जोडलं. पुन्हा आम्ही त्याच दिशेनं गेलो, आम्ही त्याच हिंदुत्वाबरोबर गेलो.
ज्या हिंदुत्वाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, ज्यांनी राम मंदिर बांधलं, ज्यांनी 370 बाजूला केला, आणि आता समान नागरी कायद्याकडे केंद्र सरकार जात आहे, त्याच हिंदुत्वाकडे आम्ही गेलो. अरे आओ, कोल्हापूर ही पैलवानाची भूमी है. अरे उबाठा वाले हो, आओ मैदान में आ जाओ. आम्ही तयार आहोत. नाही चारी मुंडे आडवा करून भगवा झेंडा लावला तर बाळासाहेबांची औलाद नाही. म्हणून आज इथून जाताना थंड होऊन जाऊ नका, इथून जाताना गरम होऊन जा आणि हे दाखवून द्या की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. कोण? गुलाबराव पाटील. कुठला गुलाबराव पाटील? अरे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलंय तेच आम्ही करतोय. काल टीका केली म्हणजे गुलाबराव पाटील गद्दार आहे. का रे बाबा, 40 वर्ष तुमच्या बरोबर होतो तर लय फ्रायर बँड देता म्हणायचे, लय चांगला वक्ता म्हणायचे. आता काय गुदगुल्या झाल्या की गुलाबराव पाटील गद्दार झाला. अरे नारायण राणेच्या सभेच्या वेळेस जेव्हा कोकणामध्ये बाय इलेक्शन लागलं, ही सगळी मांजरं बाजूला होती, आम्ही खेड्यातले वाघ कोकणामध्ये होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुमचं संपलंय. इस मार्ग की सभी लाइनें व्यस्त हो गई है. अब वो डायल करो ना करो वो तो बंद हो गया है भाई साहब. म्हणून मी तुम्हाला सांगेल, हा भोळा नेता आहे आपला, सर्वसाधारण नेता आहे आपला. खरी माहिती द्या, खरी माहिती द्या पक्षाची. नुसता जिल्हा प्रमुख झालो, तालुका प्रमुख झालो, एकटा आलो. चपचेगिरी करण्याचं काम बंद करा, फसवू नका. जर तुम्ही एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला फसवलं तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला मी आलोय. तुम्हाला जर माझ्यासारखा पुन्हा पान टपरीवाला मंत्री बघायचा असेल तर तुम्हाला या नेत्याला जिवंत ठेवावं लागेल, तर गुलाबराव पाटील मागचा तयार होऊ शकतो. झाड जिवंत राहिलं तर फळ खाता येतं, झाड कोळवळलं तर सगळ्या सत्यानाश होतो. म्हणून रक्तामध्ये भेसळ ठेवू नका, लाल काला कार्यक्रम करू नका. तुमचं आता इकडं लव्ह मॅरेज झाले ते पक्क इकडंच ठेवा, शाखा बांधा. मारुतीचं मंदिर गावात जसं राहतं, भूत येत नाही, पिशाद येत नाही, तशी गावागावामध्ये शाखा करा. हे उभाटा नावाचं भूत कायमचं संपल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ही खात्री देतो की आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या नेत्यांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. तुमचं निर्णय घेण्याचं जे स्पीड आहे, आई शपथ काय सांगावं तुम्हाला. हा माणूस 4 तास झोपते, कधी झोपते ते आम्हाला बी समजत नाही. वहिनीलाच विचारावं लागेल की हे कधी झोपायला येतात कॉटवर, कारण की हा माणूस घरामध्ये सुद्धा वेळ देत नाही. हा माणूस फक्त महाराष्ट्राला वेळ देतोय, तुमच्या आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बदलतोय. या माणसानं ड्रेस सुद्धा बदलवला नाही अजून. साधं सरपंच झालं तर कडक इस्त्रीचं घालते, साला सरपंच झालं तर आजूबाजूला 10-20 ठेवते. आमचा नेता जैसा है वैसा है, भोला भाला है. ना तू बडा ना मैं बडा, असा आमचा नेता म्हणतो की ना मैं बडा ना तू बडा. शिंदे साहेब, जो मुसीबत में खड़ा वही तू बडा. त्यामुळं आमच्या या नेत्याला जगदंबा उदंड आयुष्य दे, बलदंड शक्ती दे. जो या आमच्या शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सकाळपासून या करवीर नगरीमध्ये आपल्या पक्षाचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी
सुरू होत आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आत्ताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये सकाळीच आपल्या समोर आपले कामगार नेते किरण पावसकर आले। त्यांनी शिवसेना आणि अंगीकृत संघटना, कामगार संघटना याची गरज काय, पक्षाच्या वाढीकरता याचा उपयोग काय आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटना कशा करता उभा केल्या आणि त्याच्यामुळे पक्ष कसा वाढत गेला या संदर्भात सुंदर असं विवेचन केलं। त्यानंतर महिला आघाडीच्या आपल्या नेत्या मीनाताई कांबळी यांनी महिला सेना आणि शिवदुर्ग यात्रा आणि शिवसेनेमध्ये महिला आघाडीचं काम, सरकारने घेतलेले महिलांच्या संदर्भातले निर्णय आणि फक्त महिला आघाडीचं पद असेल, पक्षाचं पद असेल, फक्त जाहिरातीपुरतं, फ्लेक्सपुरतं आणि वाढदिवसाच्या बॅनरपुरतं मर्यादित न ठेवता आपण केलेली कामं लोकांपर्यंत कशी पोचवायला पाहिजेत, की सरकारने घेतलेले निर्णय महिला संदर्भात याची माहिती आपल्याला करून दिली। आणि जेव्हा आपण घरी जाणार आहोत, अधिवेशन संपल्यानंतर उद्या, तेव्हा हा विचार, ही केलेली कामं आपण आपल्या विभागात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावखेड्यात, आपल्या शहरामध्ये आपल्याला पोचवण्याचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे। आणि त्यानंतर युवा सेनेच्या संदर्भात आत्ताच आपले युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक यांनी सुंदर असे विचार मांडले। युवकांचा सहभाग, युवा सेनेचं नक्की काम काय, फक्त बर्गर आणि कॉफी पिण्यापुरती युवा सेना नाहीये, तर युवा सेना ही शिवसेनेमध्ये तरुण घडवण्याकरता जे बाळासाहेबांनी सांगितले होतं की कडवट हिंदुत्ववादी विचारसरणीचा युवक घडवा आणि त्यासाठी विद्यार्थी संघटना काढा, हे बाळासाहेबांचं तत्व होतं। आणि तो विचार, त्यांची कामं, कशा पद्धतीने युवासेना वाढायला पाहिजे, कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये युवासेना वाढवायला पाहिजे, यासाठी फक्त नगरसेवकाचं तिकिटाकरता इच्छुक न राहता आपण पक्षाचंही काम करायला पाहिजे, याचं सुंदर असं विवेचन या ठिकाणी पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं आहे। आणि आता आपल्या समोर आलेली तोफ तर आपण पाहिली, गुलाबराव पाटील, शिवसेना, हिंदुत्व, बाळासाहेब, शिवसैनिक कसा घडायला पाहिजे, शिवसैनिक कुठल्या विचाराचा होता, कशा पद्धतीने कामं केली, किती हाल अपेष्टा सहन केल्या, हे सुद्धा आपल्या समोर उजळणी करता प्रत्येकाला या ठिकाणी भाषण केलेलं आहे। अशा पद्धतीने हे अधिवेशन आपलं सुरू आहे। या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती, मग शेती असेल, सहकार असेल, कामगार असेल, सरकारची कामं असतील, या सर्व विषयांवरती आपल्याला योग्य पद्धतीने भाषण होणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आपण आलात, संघटनेने बोलवलंय म्हणून आलोय, कोल्हापूरच्या करवीर मातेचं दर्शन घ्यायचंय, शिंदे साहेब आले, उद्घाटन झालं, त्यांनी आम्हाला बघितलं, मग दुपारी आपल्याला निघून जायचंय, संध्याकाळी वक्ते देत आहेत ते भाषण देत आहेत, अशा विचाराने जर कोणी आला असाल, ते विचार आता ह्या क्षणी ते सोडून द्या आणि या सभागृहामध्ये संध्याकाळपर्यंत जे जे काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, ते नक्कीच तुमची संघटनात्मक ताकद वाढण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे। आणि आपण सर्वजण या शिबिरामध्ये जे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं आपल्याला ऐकायचंय आणि तो विचार संघटना वाढीकरता आपल्याला पुढे न्यायचा आहे। आज काम करत असताना एक या करवीर नगरीमध्ये या ठिकाणचे आमदार अनिल बाबरसाहेब, स्थानिक आमदार, यांचा सुद्धा देहवासन झालेलं आहे। कट्टर शिवसैनिक, शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला, प्रचंड असं कामाचं त्यांचा डोंगर त्यांनी त्यांच्या विभागात उभारला होता, परंतु ते आमच्यातनं निघून गेलेले आहेत। त्याचबरोबर बिंदू मोरे म्हणून कोल्हापूर दक्षिण तालुका प्रमुख, आज 2 तासापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे दीर्घकालीन आजाराबरोबर। आणि त्याचबरोबर अनेक ज्ञात अज्ञात शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं निधन झालेलं आहे। 2 मिनिटं आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्तब्ध उभं राहूया आणि त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया, हे शिवसेनेच्या वतीने, आपल्या पक्षाच्या वतीने।
हरिओम. अधिवेशन कशासाठी असतं? तुम्ही म्हणाल प्रत्येक जण आमच्या विभागात काम करत असतो. आमच्या विभागामध्ये बैठका असतात, मेळावे असतात. आता आम्ही पदरमोड करून कोल्हापूरला कशाला यायचं? नाही, यामागचा उद्देश हा एकच आहे. पक्षाचे सर्व नेते, पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्र जमतील आणि पक्षाचं वाढीकरता, पक्ष वाढण्याकरता एकत्र विचारमंथन करतील. वेगवेगळे विषयाची पॉलिसी आहेत, वेगवेगळे ठराव आहेत, वेगवेगळे घ्यायचे निर्णय आहेत, ते सर्व आपण एकमताने घेऊ आणि याच्याकरता हे अधिवेशन असतं. आता आपल्या समोर पक्षाच्या संदर्भातले अनेक ठराव या ठिकाणी येणार आहेत. आपण सगळ्यांनी, सूचक येतील ते ठराव मांडतील, अनुमोदक येतील त्याला पाठिंबा देतील, तेव्हा आपण सगळ्यांनी एकमताने ते सर्वांनी मंजूर करायचे आहेत. हे प्रमुख अधिवेशनाचं काम आहे, ते आता या ठिकाणी होणार आहे. मी भाऊ चौधरी यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम ठरावांचा तो त्यांनी या ठिकाणी सुरू करावा. धन्यवाद सन्माननीय मस्के साहेब. यानंतर संघटनात्मक ठराव या ठिकाणी आपण घेत आहोत. पहिला ठराव सन्माननीय माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी राम मंदिराचं स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि ते स्वप्न राम मंदिराची प्रतिष्ठापना काही दिवसापूर्वी झाली. त्या स्वप्नपूर्तीचा ठराव आदरणीय शिवसेनेचे नेते खासदार गजानन भाऊ कीर्तीकर गजाभाऊ यांना विनंती करतो की आपण हा ठराव, संघटनात्मक ठराव या ठिकाणी मांडायचा आहे. आदरणीय शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत आहे. धन्यवाद. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय ठराव जो असतो अधिवेशनामध्ये, या राजकीय ठरावाला फार महत्त्व असतं. म्हणून हे ठराव आयोजकांनी तयार केलेले आहेत. हा ठराव आहे राम मंदिरच्या बद्दल. या ठरावाच्या पार्श्वभूमी अशी आहे की बाबराने हल्ला करून अयोध्येमधलं रामाचं मंदिर होतं ते उद्ध्वस्त करून त्याच्यावरती बाबरी मशीद उभारली. 500 वर्षापूर्वीची घटना. आणि हे मंदिर भुईसपाट केलं. आपल्या श्रद्धा चिरडल्या गेल्या आणि त्यासाठी गेले 500 वर्ष आपण प्रतीक्षेमध्ये होतो की माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी कधी उभारलं जाईल. आपल्याला कल्पना आहे की त्या 500 वर्षाच्या कालावधीत ब्रिटिशांची सत्ता होती, मोगलांचं अतिक्रमण होतं, पण त्याचबरोबर आपण एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपलं स्वतःचं सरकार गेले 75 वर्ष कार्यरत होतं. पण त्यांनाही जमलं नाही, त्यांनाही ती इच्छा नव्हती. आणि आणखीन एक या ठिकाणी या ठरावाच्या निमित्ताने मी आठवण करून देतो. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हे राम मंदिर त्या ठिकाणी उभारलं जावं म्हणून ध्यास घेतला होता. सतत बोलत होते आणि बाबरी मशीदचा पाडाव करण्यासाठी त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार, नगरसेवक या सगळ्यांना पाठवलं होतं. त्यांच्यापैकी मी एक आहे. मी सुद्धा नागपूर अधिवेशनातून
त्या बाबरीच्या पाडाशाला आम्ही हजर होतो. या ठिकाणी हा ठराव इतका महत्वाचा आहे की आपण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन करणारा हा ठराव जो आहे, हा ठराव या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या आणि गेल्या 500 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमीवर सुबक व भव्य राम मंदिरची उभारणा करून समस्त देशातील हिंदूंचा स्वाभिमान असलेल्या रामलल्लाची विधिवत प्रतिष्ठापना केल्याबद्दल कोल्हापूर इथे संपन्न होत असलेल्या शिवसेना पक्षाच्या महाअधिवेशनात ही आमसभा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय खासदार कृपालजी तुमाने साहेबांना विनंती करतो की हा पहिला ठराव आहे, या ठरावाला आपण अनुमोदन द्यायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, या ठिकाणी आलेले सर्व आमचे शिवसैनिक प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, गजाभाऊ कीर्तीकर साहेबांनी जो ठराव या ठिकाणी ठेवलेला आहे, राम मंदिर प्रतिष्ठापना, हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपण सर्वांनी हात उंच करून या ठरावाला अनुमोदन द्यावं अशी विनंती करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद शिवसेना नेते गजाभाऊ कीर्तीकर. धन्यवाद कृपालजी तुमाने साहेब खासदार. यानंतर ठराव क्रमांक 2, भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 10 वर्षाचा जो सुवर्णमय असा काळ राहिला, त्या कारकिर्दीबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव या ठिकाणी मांडतो आहे. आदरणीय खासदार राहुलजी शेवाळे साहेब, त्यांना विनंती करतो की आपण हा दुसरा ठराव त्या ठिकाणी मांडायचा आहे या अधिवेशनाच्या प्रसंगी. धन्यवाद. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपस्थित सर्व मंत्रीगण, उपस्थित सर्व शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी, मी ठराव क्रमांक 2 या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव. आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. त्याला येत्या 26 मे 2024 रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या देशात माननीय मोदीजी यांनी भारताला एक समर्थ, सजग आणि स्वयंपूर्ण देश म्हणून नवा आत्मविश्वास दिला आहे. संपूर्ण विश्वात भारताची प्रतिमा उंचावली आहे. जागतिक नेतृत्व म्हणून सर्व मान्यता मिळवलेली आहे. 2014 ते 2024 या ऐतिहासिक दशकाचे आणि देशाच्या दृष्टीने सुवर्ण काळाचे ते शिल्पकार ठरले आहेत. काश्मीरला देशाच्या मुख्य धारेपासून वेगळे ठेवणारे कलम 370 रद्द करण्यापासून ते अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राचे भव्य मंदिर उभारण्यापर्यंत त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संपूर्ण विश्व त्यांचे गुणगान गात आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या देशकार्याबद्दल गेल्या दशकातील देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम आणि उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचे शिवसेना पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांचा समान विकास, आर्थिक सामाजिक स्तरातील अगदी शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजनांचा लाभ आणि महान भारतीय संस्कृतीचा ज्वाज्वल्य अभिमान यातून माननीय मोदीजी यांचे नेतृत्व साकारलेले भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या कवितेत म्हटले आहे की काल की कपाल पे
लिखता मिटता हूं, गीत नया गाता हूं, या ओळींप्रमाणेच माननीय मोदीजी यांनी काळाच्या छातीवर स्वतःच्या 10 वर्षाची अमिट मुद्रा उमटवली आहे आणि देशाला एका स्वाभिमानाचे गीत गाण्याची स्फूर्ती दिली आहे. काँग्रेसी भ्रष्टाचार, अनागोंदी आणि गैरकारभार यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या 6 दशकात हा देश पोखरून निघाला होता. या देशात काही चांगले होऊ शकत नाही अशी भावना सर्वसामान्य माणसात निर्माण झाली होती. निराशा, बेकारी आणि दहशतवाद यांनी हा देश पळून निघाला होता. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान म्हणून देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच उद्योगांना विश्वास, महिलांना आत्मविश्वास, शेतकऱ्यांना आधार आणि तरुणांना दिशा देण्याचे काम अहोरात्र केले. बेटी बचाओ बेटी पढाओ, जनधन योजना, आदर्श ग्राम योजना, नमामि गंगे, स्वच्छ भारत योजना, किसान बीमा योजना, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजनांमधून त्यांनी सबका साथ सबका विकास प्रत्यक्षात आणला आणि या अंत्योदयाची कल्पना प्रत्यक्षात आणली. गरीब कल्याण अन्न योजनेतून 80 कोटी नागरिकांना धान्य पुरवठा, 12 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पेयजल पुरवठा, 48 कोटी जनधन खाती, करोडो भारतीयापर्यंत नव्हे तर अनेक देशांमध्ये कोविडची लस पोहोचवण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात सुरक्षा विषयक निर्यातीत 334% वाढ झाली. देशाची आर्थिक प्रगती, दहशतवादाचे निर्मूलन, रोजगारात वाढ याबरोबरच वंदे भारत सारख्या आधुनिक व्यवस्थेचा लाभ 3 कोटी नागरिकांनी आजवर घेतला आहे. भ्रष्टाचार विषयी मनस्वी चीड आणि जातपात भेदाभेद यापासून कोसो दूर असलेल्या माननीय नरेंद्र मोदीजी यांना देशाला खराखुरा अमृतकाल दाखवला आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माननीय मोदीजींचे अनोखे भावबंध होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांची सतत दाखवलेल्या विश्वासाबद्दलची शिवसेना पक्ष माननीय मोदी साहेबांचा आभार व्यक्त करत आहे. आदरणीय मोदी साहेबांचे नेतृत्व असेच बहरत राहो आणि देशाला प्रगतीच्या विकासाच्या नव्या उंचीवर घेत राहो अशा शिवसेनेकडून शुभेच्छा देत आहेत. आणि मी स्वतःला भाग्यवान समजत आहे की 10 वर्ष मला त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार पदाचा पण जो बहुमान मिळाला त्याबद्दल मी शिवसेनेचा पण धन्यवाद मानतो आणि हा ठराव मांडत आहे. धन्यवाद. माननीय खासदार धैर्यशील माने साहेब यांना विनंती करतो की आपण ठराव क्रमांक 2 माननीय राहुल शेवाळे साहेब यांनी मांडला त्याला आपण अनुमोदन द्यायचं आहे. ठराव क्रमांक 2 आत्ताच देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव सन्माननीय संसदीय गटनेते सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेबांनी मांडला. तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आदरणीय मुख्य नेते आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठरावाला अनुमोदन देतो. जय महाराष्ट्र. ठराव क्रमांक 2 माननीय राहुलजी शेवाळे साहेब आणि अनुमोदक श्री खासदार धैर्यशील माने साहेब यांनी जो ठराव या ठिकाणी मांडला हा ठराव एकमताने मंजूर झाला अशी मी या ठिकाणी जाहीर करतो. ठराव क्रमांक 3 देशाचे आदरणीय गृह व सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य कामगिरीबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे नेते आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण या ठराव या ठिकाणी मांडायचा. हा ठराव क्रमांक 3 असेल. जय महाराष्ट्र. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, हा जो ठराव क्रमांक 3 आहे याची 2 वाक्यामध्ये मी पार्श्वभूमी सांगणार आहे. आपणा सर्व शिवसैनिकांना माहीत आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेचा किंचितही मोह नव्हता, परंतु ते अनेकदा भाषणामध्ये असे म्हटलेले आहेत की मला या देशाचं 1 दिवसासाठी पंतप्रधान करा, मी 370 कलम हटवून दाखवतो. त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण झालं नाही, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम
भारताचे आदरणीय पंतप्रधान या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान आणि आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी मात्र ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी साकार केलेला आहे. माझा ठराव क्रमांक 3 गृहमंत्री माननीय श्री अमित शाह यांचा अभिनंदन करणारा हा ठराव आहे. भारताला आणि भारतीय राजकारणाला एक संपूर्ण नवे वळण देण्यासाठी अहोरात्र झटणारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मनातील विचाराचे साक्षात रूप म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री अमित भाई शाह हे एक अत्यंत कर्तव्य कठोर, शिस्तप्रिय आणि निर्धारी व्यक्तिमत्व आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून पोलादी प्रतिमा असलेल्या शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं 370 कलम इतिहास जमा करून काश्मीरी जनतेला देशाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेतले. भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री म्हणून क्रांतिकारी निर्णय घेतले. या दोन्ही निर्णयाबद्दल आणि अविरत कर्तव्य कठोर धडाडीबद्दल शिवसेना माननीय श्री अमितजी शाह यांचे अभिनंदन करीत आहे. श्री अमितजी शाह हे महाराष्ट्राचे जावई असल्याचाही आम्हाला रास्त अभिमान आहे. ज्या कोल्हापुरात शिवसेनेचे हे अधिवेशन होत आहे ते कोल्हापूर ही अमितजीची सासरवाडी आहे. हा योगायोग निश्चितच सुखावह आहे. अत्यंत हळव्या स्वभावाचे कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, संगीतप्रेमी असलेल्या अमितजींनी शिवछत्रपतीच्या इतिहासाची अक्षरशः पारायणे केली आहेत. हे कलाप्रेम जपत असतानाच गृहमंत्री तसेच एनडीएचे मूलाधार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजोड आहे. सरकारचे ट्रबल शूटर अशी त्यांची ख्याती असून 24 तास काम करण्याची ज्यांची क्षमता ही अद्भुत आहे. 30 मे 2019 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि 1 जून 2019 रोजी गृहमंत्री पदाचा कारभार हाती घेतला आणि लगेच अवघ्या 2 महिन्यात म्हणजे 5 ऑगस्ट 2019 या दिवशी काश्मीरला असलेला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याचा ठराव मांडला. हे कलम रद्द करून तसेच काश्मीरचे विभाजन करीत लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत त्यांनी भारत यापुढे कोणाही पुढे आणि कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही असा खणखणीत जणू काही इशारा दिला. माननीय मोदीजी यांच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाची कणखरपणे अंमलबजावणी करून काश्मीर खोरे शांत ठेवण्याचे श्रेयही अमित भाई शाह यांचेच आहे. नागरिक सुधारणा विधेयक लागू करण्याचे जाहीर करून त्यांनी आपले पुढील इरादेही या आधीच स्पष्ट केलेले आहे. देशाचे पहिलेच केंद्रीय सहकार मंत्री म्हणून माननीय अमितजी शाह यांनी सहकार क्षेत्राला गेल्या 50-60 वर्षात तयार असलेल्या अपप्रवृत्ती मोडून काढण्याचा निर्धार केला. सहकार चळवळीत कालानुरूप बदल केले आणि रोजगार निर्मिती सोबतच आर्थिक विकासासाठी ताकद सहकार क्षेत्र सज्ज केले. विकास सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण आणि बळकटीकरण करून त्यांनी नागरी सेवा केंद्राप्रमाणे बहुउपयोगी करण्याचा निर्णय माननीय अमितजी शाह यांनी घेतला. नागरी सहकारी बँकांना आता नवीन शाखा, बँक मित्र, मायक्रो एटीएम, कर्ज सुविधा दुप्पट आदी सुविधा दिल्या. सहकार विद्यापीठाची स्थापना करून त्या माध्यमातून बँक, दुग्ध व्यवसाय, कृषी, विपणन इत्यादी क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ठोस पावले टाकली.
आधुनिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशिवाय सहकार चळवळ पुढे जाऊ शकणार नाही याची जाणीव करून दिली. समाजातील 60 कोटी गरीब लोकांना सहकाराशी जोडण्यासाठी 5 वर्षात 3 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. सहकाराचे पूर्ण काम डिजिटल करण्यासाठी केंद्रीय बहुउद्देशीय संकेतस्थळ तयार केले. कायदे, नियम सुधारणा, लेखापरीक्षण, नियंत्रण, निवडणूक प्रक्रिया आणि प्रशिक्षण याची त्याद्वारे व्यवस्था केली. कमी पैसे गुंतवून मोठा उद्योग उभारणे आणि छोट्यातील छोट्या व्यक्तीची प्रगती करणे हाच सहकार चळवळीचा उद्देश आहे. सहकार से समृद्धी हा नवा मंत्र त्यांनी दिला. महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत आला असताना 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेत अमित शहा यांनी राज्यातील साखर उद्योगही सावरण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा जणू दुसरा आवाज होऊन सरकार, संघटना आणि सामान्य माणूस यांच्यातील दुवा होत काम करत असलेल्या अमित शहाजी यांचे असे तू हिमाचल पक्ष नेते आणि संघटना यावरही बारीक लक्ष असते. त्यांनी घेतलेल्या या ध्यासातून नवा भारत या ठिकाणी घडत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत राहिले आहे. त्यांच्या या अविरत परिश्रम, राष्ट्र समर्पण वृत्तीला आणि देश सेवेच्या कार्याला यश मिळत राहू याकरिता आपला हा शिवसेना पक्ष त्यांना मनापासून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. ठराव क्रमांक 3 माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी या ठिकाणी मांडला. या ठरावास अनुमोदन देण्यासाठी मी खासदार माननीय संजयजी मंडलिक साहेब विनंती करतो की आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे. शिवसेना नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय, सर्व पदाधिकारी, शिवसेना ज्येष्ठ खासदार प्रतापरावजी जाधव यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे. ठराव क्रमांक 3 माननीय गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांचं अभिनंदन करणारा ठराव जाधव साहेबांनी मांडला. याला मी अनुमोदन देतो. सर्वांनी हात वर करून या ठरावाला मंजुरी द्यावी. धन्यवाद. ठराव क्रमांक 3 माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी मांडला. त्याला अनुमोदन माननीय खासदार संजयजी मंडलिक साहेब यांनी दिलं. या ठरावास आपण ठराव एकमताने मंजूर झाला अशी मी या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर ठराव क्रमांक 4 महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या गेल्या 1.5 वर्षात जी दमदार कामगिरी झाली त्या कामगिरीबद्दल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी या ठिकाणी माननीय आमदार प्रकाशजी आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण हा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडायचा आहे. धन्यवाद. शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तमाम शिवसेनेचे मंत्रीगण, आमदार, खासदार, शिवसेनेचे सर्व महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी, या सगळ्यांच्या साक्षीनं कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या दमदार कामगिरीबद्दलच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतोय. शिवसेना भाजपचं सरकार 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या सरकारमध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ, तरुण यांच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय सरकारने घेतले. प्रत्येक दिवस महाराष्ट्राच्या हिताचा, प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या सेवेचा, अशा पद्धतीचं व्रत घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अखंड काम करतायत. आणि एकापेक्षा एक निर्णय की जे कल्पनेच्या पलीकडे आहेत अशा पद्धतीचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी होत आहेत. या सगळ्या निर्णयांचा एक एक दिवस आढावा घ्यायचा म्हटलं तरी संपणार नाही. पेट्रोलच्या दरामध्ये 5 रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये महाराष्ट्र शासनानं कपात केली. हा राज्यातला पहिला महत्त्वाचा निर्णय होता.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीची दुप्पट रक्कम 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत करण्याची मदत करण्याचा आणि सुमारे 12,000 कोटीची मदत या राज्य शासनाच्या वतीनं तमाम सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी घेण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय याच शासनाने घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 50,000 रुपयेपर्यंतचा प्रोत्साहनात्मक अनुदानाची 2,500 कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय झाला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा आणि त्याचा फायदा 1,70,66,000 शेतकऱ्यांनी याच्यामध्ये नोंदणी केली. त्या सगळ्यांसाठी शासनानं 8,016 कोटी रुपये भरले. एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा क्रांतिकारी शेतकऱ्यांच्यासाठीचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला. नमो शेतकरी प्रधानमंत्री किसान योजना या केंद्राच्या धर्तीवरती राज्यातील शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वर्षाला 6,000 रुपयेचा देण्याचा म्हणजे प्रत्येक महिन्याला 500 रुपये देण्याचा जो काही निर्णय घेतला. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला मागच्या 5 वर्षांमध्ये हा निर्णय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी घेतला त्यावेळी मोदींचे पैसे म्हणायचे. आता मोदींच्या पैशांच्या जोडीला शिंदेंचे पैसे आले त्यामुळे निश्चितपणाने शेतकरी निश्चितपणाने आपला सर्वांना आशीर्वाद देतील. या राज्यातल्या 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला. या राज्यातल्या औरंगाबादच्या नामांतराचा छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव अशा पद्धतीचं नामांतर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतला. या राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय आणि तमाम सगळ्या दिव्यांगांचे आशीर्वाद सुद्धा महाराष्ट्र शासनाला मिळतील अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा या सरकारने घेतला. 75,000 तरुणांच्यासाठी नोकर भरतीचा प्रत्यक्ष कामकाज सुरू झालंय. TCS IBPS नावाच्या नामवंत संस्थांच्या माध्यमातून एकही चुकीच्या पद्धतीचं काम न होता जे गरजू आणि जे पात्र आहेत अशा सगळ्या तरुणांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा नोकर भरतीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. या राज्यामध्ये 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवासाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महिलांच्यासाठी ST प्रवास 50% सूट देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. 4,000 ST चालक आणि वाहक पुरुष महिलांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला. जलसंपदा विभागाच्या 121 प्रकल्पांना सुप्रमा देऊन 15 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या 1,62,00,000 शिधापत्रक धारकांना रवा, चणा डाळ, साखर, पामतेलाचा संच 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा या नावानं वाटप करण्यात आला. या राज्यामध्ये गणेशोत्सव उत्सव असेल, दिवाळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सगळ्या आनंदाच्या शिध्याचं वाटप करण्यात आलं. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी, गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकणात जाणाऱ्या सर्व कोकणवासियांच्यासाठी भाविकांना टोलमध्ये सूट घेण्याचा सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतला. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून 1,000च्या ऐवजी 1,500 रुपयाची त्यांना पेन्शनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. लेक लाडकी योजना या योजनेमध्ये पिवळ्या व केशरी शिधापत्रकाधारकांना कुटुंबात जन्मात आलेल्या मुलींचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रकमेचा लाभ सुद्धा प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक लेक लाडकी या योजनेच्या अंतर्गत आमच्या सगळ्या मुलींच्यासाठी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेद्वारे 65 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्व, अशक्तपणा निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरण खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपयाचं अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या माध्यमातून 478 शाळांचा समावेश करण्यात आला. परवाच मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या राज्याचे उच्च शिक्षण मंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची जी घोषणा केली. या राज्यातल्या तमाम सगळ्या मुलींच्यासाठी संपूर्ण पहिलीपासून MBBS पर्यंत सगळ्या शिक्षणाचा खर्च हे राज्य सरकार उचलणार आहे. एक क्रांतिकारी अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. एकापेक्षा एक निर्णय जे समाज हिताचे, महाराष्ट्राच्या हिताचे घेण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून शासनाच्या लोकहिताचे अनंत निर्णय घेतले जातात. या सगळ्या महाराष्ट्र सरकारच्या दमदार कामगिरीबद्दल
आजच्या कोल्हापूरच्या शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करण्याचा ठराव मांडतोय. ठराव क्रमांक 4 माननीय आमदार प्रकाशजी आबिटकर साहेबांनी हा ठराव मांडला. या ठरावास अनुमोदन देण्यासाठी मी माननीय विधानसभेचे गटनेते भरत शेठ गोगावले यांना विनंती करतो की आपण या ठरावास अनुमोदन द्यायचं आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. ज्या नगरीमध्ये आजचा हा आपला कार्यक्रम संपन्न होतोय त्या आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतो. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुटलं जाऊ शकत नाही. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात. जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली आणि ज्यांचा आज रायगडावरती राज्याभिषेक सोहळा करून आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने इथं हजर झालो. ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय. आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्या या महाराष्ट्राला एक आपलं लाडके मुख्यमंत्री ज्यांनी बहाल केले त्या स्वर्गीय गंगूबाई शिंदे यांनाही यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, खासदार, सर्व सभागृहातील मान्यवर मंडळी, जे आमचे सहकारी मित्र प्रकाश आबिटकर यांनी ठराव क्रमांक 4 जो मांडलेला आहे, जे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारच्या संदर्भात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आम्ही विश्लेषण करणार नाही आहे, परंतु हा ठरावाला अनुमोदन देण्यासाठी आम्ही उभे आहोत. तर माझं विनंती आहे सगळ्या सभागृहाला की या ठरावाच्या बाजूने सगळ्यांनी आपण हात वर करून उभं यायचं. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बढो. ठराव क्रमांक 4 माननीय आमदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी हा ठराव मांडला. याला अनुमोदन भरत शेठ गोगावले यांनी दिलंय. हा ठराव एकमताने मंजूर झाला असे या ठिकाणी मी जाहीर करतो. ठराव क्रमांक 5 लोकसभा निवडणुकीत मिशन 48 म्हणजेच 48 जागांवरती महायुती विजय होणे या दृष्टीने सर्व निर्णय व त्यास लागणारे सर्व संसाधनाची व्यवस्था करण्याचे सर्व अधिकार माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना देण्यात येत आहे. या ठराव सूचक म्हणून माननीय मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेब यांना विनंती करतो. या ठरावाला आपण सूचक म्हणून आपण ठराव मांडायचा आहे. जय महाराष्ट्र. ठराव क्रमांक 5
येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातून 400 पेक्षा अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर केला आहे। हा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीसह निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू। त्यासाठी संसाधने पुरवणे, धोरणात्मक निर्णय घेणे याबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे असतील। त्यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षाचा जो कृती कार्यक्रम ठरेल ते सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कसोशीने पाळतील। राज्यात शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 3 पक्षांचे सरकार सध्या कार्यरत आहे। या सरकारने गेल्या 2 वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून या निर्णयाबाबत लोकजागृती करणे, त्यांचा प्रचार करणे हा याच मोहिमेचा अत्यंत आवश्यक भाग असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हा प्रत्येक शिवसैनिकाच्या जबाबदारीचाच एक भाग असेल। आपल्या सहकारी पक्षाची धोरणे, सहकारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद ठेवणे, त्यांच्यासोबत प्रचाराची आखणी करणे आणि त्यासंबंधी वरिष्ठ नेत्यांकडून जे आदेश येतील त्यानुसार कामे होतील याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे। त्याचवेळी या संधीचा फायदा घेऊन शिवसेना पक्षाचा विस्तार करणे हा सुद्धा याच जबाबदारीचा एक भाग असेल। अंतिमतः लोकसभेत पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करून सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात दैदिप्यमान विजय प्राप्त करण्यासाठी एकत्रितपणे आम्ही सगळे प्रयत्न करू असा निर्धार या ठरावाद्वारे मी व्यक्त करत आहे। धन्यवाद। अत्यंत महत्वाचा असा 5 नंबरचा ठराव माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब यांनी मांडला। या ठरावास अनुमोदन देण्यासाठी माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांना मिळतो। या ठरावास आपण अनुमोदन द्यायचं। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातून 400 पेक्षा अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प आपण सर्वांनी जो केलेला आहे, ज्यांनी आपल्या भारताचं नाव जगाच्या पाठीवर उंच केलं ते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना परत 3ऱ्यांदा पंतप्रधान पदावर आरूढ करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिप्यमान विजय प्राप्त करण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे प्रयत्न करूया आणि असा निर्धार आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सर्वजण करीत आहोत। मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय नामदार शंभूराज देसाई यांनी जो ठराव मांडला त्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो। कृपा करून आपण सर्वांनी हात उंच करून या ठरावाला अनुमोदन देऊया। आभारी आहे। जय महाराष्ट्र। अत्यंत महत्वाचा हा 5 नंबरचा ठराव या ठिकाणी माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब यांनी मांडला। याला अनुमोदन माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांनी त्यांना अनुमोदन दिलं। मी हा ठराव एकमताने मंजूर झाला असे मी त्या ठिकाणी जाहीर करतो। नामदार शंभूराज देसाई साहेबांनी जो ठराव मांडला आणि दादासाहेब भुसे साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं, हा ठराव पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। मी सभागृहाला विनंती करतो, आपल्या नेत्यासाठी, पक्षासाठी आणि शिवसेनेसाठी जोरदार या ठिकाणी घोषणा ज्याच्या आहेत। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट मानाचे मानबिंदू हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता लोकनेता सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा,
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचा टहाण्या वाघ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, अनाथांचा नाथ, लोकनाथ, नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. ठराव क्रमांक 6 घेण्याच्या अगोदर मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नरेंद्रजी मस्के साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला जी मिशन 48 आहे त्या संदर्भात आपण आपलं मनोगत, आपण आपली जी शपथ जी आहे आपण सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ता यांना द्यायचे. धन्यवाद. महाअधिवेशन बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी निगडीत हे शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड करत आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे पाऊल उचललं आणि तुम्ही सर्वजण 40+10 आमदार, 13 खासदार साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात. मी प्रथम या अधिवेशनामध्ये तमाम शिवसैनिकांतर्फे आमदार आणि खासदारांचा खास करून आभार मानतो. आपण साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नेते, जनता, शिवसैनिक त्यांच्याशी पाठीशी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपण ही जी घोडदौड आहे अशीच पुढे सुरू राहिलेली आहे. आपल्या हिंदुस्थानी धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आपण जी शपथ घेतो, देवाला साक्ष ठेवून जी शपथ घेतो ती खऱ्या अर्थाने फार महत्वाची असते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शब्द दिलेला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या 48 जागा शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा आम्ही महायुतीमध्ये निवडून आणू. तो जो शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, तो केवळ तुमच्या आणि तुमच्या जीवावरती, एकमेकांमधील सगळे पक्ष मतभेद विसरून आपण त्या कामाला लागणार आहोत. आणि त्याकरता आपण या महाअधिवेशनामध्ये आपले सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, शिवसैनिक आपण एक शपथ घेत आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण ती शपथ या सर्व शिवसैनिकांना आपण जी शपथ देत आहोत ती आपण या ठिकाणी, मी शपथेचं वाचन करेल एक एक ओळ, त्याच्या पाठीमागे आपण जी बोलून आपण ही शपथ घेत आहोत. करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून, पाठीमागून आपण बोलायचं, एक एक ओळ घेऊ. करवीर वासिनी, सगळ्यांनी हात पुढे करा, उजवा हात पुढे करा. करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक जाहीर शपथ घेतो की येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व 48 खासदार प्रचंड बहुमताने निवडून देऊ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांनी अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे असे स्वप्न पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते पूर्ण केले आहे. गेल्या 10 वर्षात भारताचा जगभरात सर्व क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे. करोडो भारतीयांना मोदीजींनी दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढले आहे. देशाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. भारताच्या
विकासाचा हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी केंद्रात मोदी सरकार भक्कमपणे पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संपूर्ण ताकद मोदीजींच्या पाठीशी उभी करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे। देशसेवेचे अविरत व्रत घेतलेल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या राष्ट्रीय महाअधिवेशनात व्यक्त करीत आहोत। जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मस्के साहेब। यानंतर ठराव क्रमांक 6 शिवसेनेच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतील। त्या पुरस्कार जाहीर करण्यासाठी त्या पुरस्काराचं सूचक म्हणून ठराव मांडण्यासाठी माननीय मंत्री उदयजी सामंत यांना विनंती करतो। आपण हा 6 नंबरचा ठराव या ठिकाणी या सभागृहात मांडायचा आहे। धन्यवाद। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केलेल्या आणि शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे खालील 6 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार हे देण्यात येतील। त्यातला पहिला पुरस्कार शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावाने दिला जाईल, उत्कृष्ट कामगार पुरस्कार। दुसरा पुरस्कार शिवसेना नेते सुधीर जोशी साहेबांच्या नावाने देण्यात येईल, नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार। तिसरा पुरस्कार शिवसेना नेते प्रमोद नवलकर साहेबांच्या नावाने देण्यात येईल, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार। चौथा पुरस्कार श्रीयुत दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येईल, कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार। शिवसेना नेते वामनराव माडिक यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून शरद भाऊ आचार्य शिवसेना नेते यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतील। आणि हे सर्व पुरस्कार शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं जाहीर होतील आणि त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते हे या ठिकाणी देण्यात येतील असा ठराव मी मांडतो। ठराव क्रमांक 6 अत्यंत शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा ठराव माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांनी मांडला। या ठरावास अनुमोदन देण्यासाठी शिवसेनेचे सचिव माननीय संजयजी मोरे यांना विनंती करतो। आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून नजर चुकीनं एक पुरस्कार या ठिकाणी घोषित करणं राहिलेला आहे। 7वा पुरस्कार उत्कृष्ट शिवसैनिक पुरस्कार आदरणीय दत्ताजीराव नलावडे साहेबांच्या नावाने देण्यात येईल। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे 7 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार देण्याचा जो ठराव माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांनी केला त्यांना मी अनुमोदन देत आहे आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करणं म्हणून आपण सगळ्यांनी हात वरती करून ठराव मंजूर करावा। धन्यवाद। ठराव क्रमांक 6 हा माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी मांडला आणि या ठरावास अनुमोदन माननीय सचिव संजयजी मोरे साहेब यांनी दिलं। हा ठराव एकमताने मंजूर झाला असे मी जाहीर करतो। आणि आज या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र या ठिकाणी येऊन दुसरं सत्र साधारणतः अर्ध्या तासाने 30 मिनिटांनी या ठिकाणी सुरू होईल। आपल्या सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा अर्ध्या तासाने आपण या सभागृहामध्ये यायचंय। त्यानंतर पुन्हा दुसरं सेशन या ठिकाणी चालू होईल। तोपर्यंत आपण आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे। भोजन व्यवस्था आपण
आपण भोजन करायचंय आणि पुन्हा या सभागृहात अत्यंत महत्वाचे विषय दुपारच्या नंतर दुसऱ्या सत्रामध्ये मांडले जाणार आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित जायचंय. पहिल्या सत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन. माननीय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं या सभागृहात स्वागत. आपण अर्ध्या तासानंतर पुन्हा या ठिकाणी भेटणार आहोत. धन्यवाद.